हम तुम्हारे साथ हैं, नरेश मस्के साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी सेक्टर 17 इथे पामबीच मार्गावरून पुण्याकडे जाण्याकरता सायन पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपूल जोड मार्गिका उभारण्यात आली आहे. या जोड मार्गिकेचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावच न टाकल्यामुळे नवी मुंबई शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक साहिल चौगुले यांनी उड्डाणपुलावर जाऊन सत्ताधारी भाजपच्या वागण्याचा निषेध केला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेला नामफलक या उड्डाणाच्या प्रारंभी लावला आहे. याबाबत नगरसेवक साहिल चौगुले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हे बघा, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत बहुतांश वास्तूंचे जेव्हा उद्घाटन झालेत त्या ठिकाणी माननीय गणेश नाईक साहेबांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं आहे. ते ना त्या जिल्ह्याचे आमदार आहेत ना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरी आमच्या शिवसेनेच्या ठाण्यांच्या नेत्यांनी कधी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. हे आमच्या शिवसेनेचं मोठपण आहे. बट या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणारे एखादी महानगरपालिकेच्या अंतर्गत एखाद्या वास्तूच्या, रस्त्याचं आणि पुलाचं उद्घाटन होतं, त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांचं नाव हे जाणीवपूर्वक वगळलं जातं. ह्याच्यापूर्वी पण महिला दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रम पत्रिकामध्ये शिंदे साहेबांचं नाव होतं. तेव्हाही आम्ही महापालिकेला आणि महापौर मॅडमला सांगितलेलं की तुम्ही असं जाणीवपूर्वक आमच्या साहेबांचं नाव तुम्ही वगळू नका, नाहीतर आम्ही ह्याच्यावर 100% ह्याचा आम्ही निषेध करू. आणि परत एकदा त्याच प्रकारे तसंच करण्यात आलं आहे. म्हणून आज आम्ही स्वतः येऊन इथं शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख आम्ही त्या बोर्डवर केला आहे, त्या फलकावर केला आहे. पण आम्हाला साहेबांची शिकवणे कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या कामामधून उत्तर द्यायचंय. म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही नवी मुंबईच्या भाजपच्या नेत्याला दुखवलं नाहीये. त्यांचं सुद्धा नाव या फलकावर आहे. म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या शिकवणावर चालणारे शिवसैनिक आहोत. आणि जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांचं नाव आणि आमच्या नेत्यांचं नाव जाणीवपूर्वक वगळलं जाईल तेव्हा आनंद डिगे साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक त्यांचं नाव स्वतःहून पुढाकार घेऊन मान सन्मानाने तिथं लावेल. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळामध्ये नवी मुंबईतील राजकारण चांगलंच तापलेलं राहील असं चित्र दिसतं.